डान्स कर सगळे बाकी धन्यवाद साहेब बाय काहीच कमी नाही सगळ्यात जास्त आमिर चल धन्यवाद भाईजान हाँ भाईजान धन्यवाद हॅलो मागे जाऊ द्या आता इथे पुढे नाही जागा होणार त्यांना चेंबर आहे बघून नाही बोला घोषणा द्या घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हो सर
सोलापूरवरून खास आपल्या जयंती महोत्सवात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत। मी त्यांच्या देखील शब्द सुमनाने येथे स्वागत करत आहे। पनवेल महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक जयेश कांबळे, पनवेल महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक अमोल कांबळे, पनवेल महानगरपालिकेचे पर्यवेक्षक संतोष गायकवाड, पनवेल महानगरपालिकेचे पर्यवेक्षक सत्यवान काकडे, त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिकेचा संपूर्ण स्टाफ या जयंती उत्सवात सहभागी होण्यासाठी येथे आलेला आहे। मी दिवंगत सुरेंद्र हरिभाऊ कांबळे मित्र मंडळातर्फे या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। अरे आवाज कुणाचा, अरे आवाज कुणाचा, जय भीम वाल्यांचा, जय भीम जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम। आता ग्रामपंचायत शिवकर साहेब आंबेडकरांचा जय असो। सगळ्यांना सविनय जय भीम। समतेचा पंचतेचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती। डॉक्टर बाबासाहेब हे थोर पुरुष होते। त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या गावी झाला। ते लहानपणापासून खूप हुशार होते। अभ्यासाची आवड असल्यामुळे त्यांनी अनेक पदवी संपादन केल्या। शिका, संघटित व्हा आणि संघर्षात करा हा क्रांतिकारी संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिला। अनेक वर्ष चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली यांना करणारे समाज बांधव ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी, चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते अशा दिन दलितांसाठी महान 14 दलित सत्याग्रह केला। ते जाती भेदाच्या विरोधात होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातूनच प्रेरणादायी होते। जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्ष घडावं कसं हा क्रांती या त्यांनी सर्वच आपल्या कृतीतून नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवले। दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले। होते ते एक गरीबच पण या जगाची कोहिनूर होऊन गेले। अरे मूर्खांना अजून तसं कळत नाही। वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले, भारताचे संविधान लिहून गेले। जय भीम जय भीम। चला चला चालत राहा चालत राहा। एक साइड पुढे जाऊन नाही झाला येऊन झोपलो। एक
एक साइड योगानुसार स्वतःची सेल्फी घेते. लेझिम घ्या तर लेझिम वहिनी आले का वहिनी आलं प्रज्ञा वहिनी आले का ए प्रज्ञा वहिनी कुठे आहे प्रज्ञा वहिनी हॅलो 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 पथनाट्याच्या मुलांना विनंती आहे की त्यांनी कृपया हॅलो तुझं कुठं आहे ब्लू छोटा हॅलो सर्वांनी कृपया इकडे लक्ष द्या। आता या ठिकाणी भारतीय संविधानावर भारतीय संविधानिक कन्सेप्ट असलेली इथे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे।
मी सगळ्यांना विनंती करतो की आपल्या सेंटरला फक्त पथनाट्य करणारे विद्यार्थी उभे असतील, बाकीच्यांनी त्यांना पथनाट्य करून देण्यासाठी जागा मोकळी करून द्यायची. मागे मागे सरका, मागे सरका. मागे संजीव जे पथनाट्यवाले विद्यार्थी आहेत त्यांनी पुढे यायचे आहे. पथनाट्यवाले भीमसैनिक चला पुढे या. प्रज्ञा कांबळे कुठे आहे? स्टार्ट. जोरात जोरात आवाज. संविधान जागृतीचा नाटक बघा, नाटक बघा. 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 मेहरबान, कदरदान, साहेबान, आज आम्ही तुमच्या समोर एक पथनाट्य सादर करीत आहोत. विषय आहे जागृतता संविधानाची. जागृतता संविधानाची. जागृतता संविधानाची.
न्यायाची, जागृतता संविधानाची. हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी, संविधान है राष्ट्रगंत ये बातें हमने मानी. कितने सारे धर्म यहाँ पर आपस की मनमानी, मुंह में बोली है अंग्रेजी, दिल में प्यारे देसी. हम है हिंदुस्तानी, हम है हिंदुस्तानी, हम है हिंदुस्तानी, हम है डाल डाल में सोने की चिड़िया करती है बसेरा. वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा. काय आज 15 ऑगस्ट आहे? नाही तर मग काय आज 26 जानेवारी आहे? नाही. मग तू हा झेंडा घेऊन इथे का आली आहेस? अरे तुम्हाला माहित नाही आज काय आहे? आज आहे आपल्या संविधान ग्रंथकाराचा वाढदिवस. त्यामुळे आज माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला आहे. अशा या महान मानवास माझं त्रिवार अभिवादन. भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकरांचा विजय असो. पण आज त्या संविधानावर संकट आले आहे. आपण ते सन्मानाने आणि स्वातंत्र्य जीवन जगत आहोत ते कोणामुळे? संविधानामुळे, संविधानामुळे, संविधानामुळे. 76 वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य होऊन, तर मग आपण संविधान वाचला का? काय तुम्ही संविधान वाचला? नाही वाचला, नाही वाचला, नाही वाचला. बघितलं, कोणीच नाही वाचलं संविधान. अखेर संविधानाने आपल्याला काय दिलं आहे? अरे संविधानाने आपल्याला समता, समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्वता यासारखे मौलिक अधिकार दिले आहेत. संविधानाने आपल्याला दिले काय आहे? समता, समानता, स्वातंत्र्यता, न्याय आणि बंधुत्वता यासारखे मौलिक अधिकार दिले आहेत. संविधानाने आपल्याला दिले काय आहे? समता, समानता, स्वातंत्र्यता, न्याय आणि बंधुत्वता यासारखे मौलिक अधिकार दिले आहेत. संविधानाने आपल्याला दिले काय आहे? समता, समानता, स्वातंत्र्यता, न्याय आणि बंधुत्वता यासारखे मौलिक अधिकार दिले आहेत. संविधानाने आपल्याला दिले काय आहे? समता, समानता, स्वातंत्र्यता, न्याय आणि बंधुत्वता यासारखे मौलिक अधिकार दिले आहेत. अरे आता कामातच नाही, आता फेकूनच देतो. मला वाटतं तुमचं काहीतरी पडले आहे. मला कामातच नाहीये. परंतु इथं आपल्या संविधानाची उद्देश काय आहे? ही काम कामाचीच नाहीये. बरं असं का? तुम्ही काय काम करता? मी अध्यापिका आहे. तुम्ही काय काम करता? मी मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या परिसरात काम करतो. आणि तुम्ही काय काम करता? मी बँकेत आहे. तुम्ही जे सुरुवातीला 14 तास काम करत होते ते आता 8 तास झाले, ते कोणामुळे? संविधानामुळे, संविधानामुळे, संविधानामुळे. आज भारताची महिला राष्ट्रपती बनली, पंतप्रधान बनली, सेनामध्ये भरती झाली, अंतरिक्ष मध्ये गेली. ती कोणामुळे गेली? ती कोणामुळे गेली? संविधानामुळे, संविधानामुळे, संविधानामुळे. महिलांना बरोबरी करण्याचा अधिकार मिळाला, तो कोणामुळे मिळाला? संविधानामुळे, संविधानामुळे, संविधानामुळे. माफी मागा. माफी नाही मागितली. इस देश के पहरेदार हम, इस देश का पड़े तो है तैयार हम, 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 है तैयार. बस बस. नेक्स्ट जागेवरती. बघूया आपला संविधान आपल्याला काय सांगतो.
संविधान आहे, लाल किल्ल्यावरून बोलतो. मी देशाचं संविधान आहे, लाल किल्ल्यावरून बोलतो. जो पण सत्तेवर येतो तो माझी शपथ घेतो. जो पण सत्तेवर येतो तो माझी शपथ घेतो. सगळ्यांनी शक्ती मोडल्या आहेत, मला खोटे ठरवले आहे. सगळ्यांनी शक्ती मोडल्या आहेत, मला खोटे ठरवले आहे. मी जेव्हापासून स्वातंत्र्य झालोय आपल्याच लोकांकडून बर्बाद झालोय. मी जेव्हापासून स्वातंत्र्य झालोय आपल्याच लोकांकडून बर्बाद झालो आहे. मला बदलण्याचे स्वप्न सोडा, मी कोणत्या धर्माचे पुस्तक नाहीये. मला बदलण्याचे स्वप्न सोडा, मी कोणत्या धर्माचे पुस्तक नाहीये. माझे सर्व सैनिक अजून जिवंत आहेत, मला बदलण्याची अवकाश नाही. माझे सर्व सैनिक अजून जिवंत आहेत, मला बदलण्याची अवकाश नाही. मी या देशाचा संविधान आहे, प्रत्येक देशभक्तांची शान आहे. मी या देशाचं संविधान आहे, प्रत्येक देशभक्ताची शान आहे. बंद करा ही भेदावस्था, देशाला करू नका बर्बाद. बंद करा ही भेदावस्था, देशाला करू नका बर्बाद. नाही कोणती जात मोठी, नाही कोणता धर्म. नाही कोणती जात मोठी, नाही कोणता धर्म. देशाचं संविधान सांभाळा, देशाचं संविधान सांभाळा. देशाचं संविधान सांभाळा, देशाचं संविधान सांभाळा. राजा असू दे की प्रजा, सगळे एक समान. राजा असू दे की प्रजा, सगळे एक समान. देशाचं संविधान सांभाळा, देशाचं संविधान सांभाळा. देशाचं संविधान सांभाळा, देशाचं संविधान सांभाळा. तर चला मग आपल्या संविधानाची उद्देशिका पाहू. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवादित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानासमेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. जय भीम, जय हिंद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या रक्ताची शाई करून आपल्या शरीराची पर्वा न करता 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढ्या कालावधीत 395 कलमे व 18 परिशिष्ट लिहून जगातील सर्वात मोठी लोकशाही घटना केली. अशा या महामानवास माझे त्रिवार अभिवादन. ताकद तर सर्वांच्याच हातात होती, लेखणी तर सर्वांच्याच हातात होती, ताकद तर सर्वांच्याच मनगटात होती. पण राज्यघटना लिहिण्याची क्षमता फक्त बाबासाहेबांच्या रक्तात होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मस्त झालं.
तो झेंडा घे, मोठा झेंडा घे, मोठा 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 झेंडा घे, झेंडा धरून त्यावर खाली खाली वाकून थांबव किती चालली गाडी तस्वीर सुटली तर तिला टाईट बांधतो का सर्वांना सविनय जय भीम। आज दिनांक 14 एप्रिल भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। त्या निमित्ताने आपण सगळे इथे जमलो आहोत। तर माझ्या व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला माहिती आहे का भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? आपल्या भारताचे पहिले कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते, परंतु त्यांनी 4 वर्षात आपल्या पदाचा राजीनामा दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा का दिला? कारण हिंदू कोड बिल हे संसदेमध्ये स्वीकारण्यात आले नव्हते। या गोष्टींच्या संतापामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। हिंदू समाज आधी गुंतागुंतीच्या कायद्याशी झळकत होता, ज्यामध्ये जात आणि रूढी नुसार पर्सनल लॉ वेगळे वेगळे होते, ज्यामुळे विशिष्ट महिलांशी भेदभाव होऊ लागला, ज्यामध्ये महिलांना वारसा, मालमत्ता आणि वैवाहिक हक्कांसाठी सामना करावा लागला। डॉक्टर बाबासाहेबांनी या गोष्टींकडे भारताच्या महिलांच्या प्रगतीला अडथळा म्हणून पाहिले। त्यामुळे बाबासाहेबांनी तयार केलेल्या हिंदू कोड बिलाचा उद्देश हा हिंदू कायद्याची सुधारणा करण्यात हा होता। पुढे जाऊन भारतीय सरकारने महत्त्वाचे 4 कायदे संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आले। तर हे 4 कायदे कोणते? 1. विवाह, यामध्ये एक पत्नीत्व समर्थन झाले, बालविवाह बंदी आणि महिलांना घटस्फोट घेण्याचा अधिकार मिळाला। दुसरा, वारसा, यात मुलांसमान वारसा हक्क मिळाला। मालमत्ता, स्त्रियांना मालमत्तेवर मालिक हक्क प्राप्त झाला। चौथा, दत्तक आणि पालकत्व, या कायद्याला प्राधान्य मिळाले। यामुळे महिलांच्या जीवनात सुधारणा झाली आणि त्यांना दीर्घकाळापासून वाचण्याचे असलेले अधिकार मिळाले। जय भीम। यानंतर वेदांत मोहिते आपले मनोगत व्यक्त करणार। वेदांत मोहिते, शेवटचं स्पीच। सर्वांना सविनय जय भीम। आज दिनांक 14 एप्रिल म्हणजेच आपल्या भारताचे संविधान ग्रंथकाराचा वाढदिवस, म्हणजेच आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 133वी जयंती आहे। तेव्हा तुमच्या सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारताला संविधान दिले आणि हे संविधान 5 मजबूत स्तंभांवरती आधारित आहे. हे 5 स्तंभ म्हणजे समता, समानता, स्वातंत्र्यता, न्याय आणि बंधुत्वता. आज मी तुम्हाला समानता याचे वैशिष्ट्य संविधानामध्ये कसे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. संविधानाने कलम 341 हे आपल्याला समानतेचे बद्दल सांगते. कलम 341 काय आहे किंवा काय करते? हा लेख 2 चरणांच्या प्रक्रियेच्या रूपरेषा देतो. पहिला, राष्ट्रपतींकडून ओळख. भारताचे राष्ट्रपती राज्यांच्या राज्यपालकींना सलामस्त केल्यानंतर विशिष्ट राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात कोणत्या जाती, वंश किंवा जमाती, अनुसूचित जाती मानलेल्या जाती हे स्पष्ट करणाऱ्या सर्व नागरिकांस अधिसूचना जारी करू शकतो. दुसरं, संधीची भूमिका. जातींना यादीतून वगळण्याचा किंवा समाविष्ट करण्याचा अधिकार फक्त संसदेच्या हातात आहे. कलम 341 हे सर्वांसाठी समानतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. अनुसूचित जातींच्या ओघळ पटवून सरकार हे करू शकते. तर काय करू शकते? शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्या. त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासाकडे संसदेची तरतूद करा. त्यांना भेदभावापासून संरक्षण द्या. तर आपण अशा राज्यासाठी काम करायचे राहूया जिथे जात एखाद्याचे नशीब ठरवत नाही. तर पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हा सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम.
थँक्यू